तर फायनली मित्रांनो अपडेट करत आता एक जुगाडानं एक नारळ पडलेला आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो ते बघा. बघा मित्रांनो आता आम्ही नारळाच्या झाडावर चढलेलो आहे. आता नारळ काढायला बघा जवळ हातापासून नारळ जवळ जायचे. हाय मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर परत एकदा तुमचा माझ्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. तर आज आम्ही आलेलो आहे शेतात. तर तुम्हाला मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्यावेळेस आमची लागण चालू होती. त्यावेळेस तर आमचा खूप बारका होता, पण आता तरी नाही म्हणलं तरी एक एक दीड दीड आलेला आहे मित्रांनो. आमच्या शेतात लावलेला आहे. आमचं तरी 1.5 एकर शेत आहे मित्रांनो. आमच्या शेतात लावलेला आहे गहू मित्रांनो. इकडे खाली ऊस लावलेला मित्र. थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आमच्या शेतात तरी 2 म्हसर आहेत मित्रांनो. हे आमची बारकी म्हैस आणि ते आहे पलीकडली मोठी म्हैस मित्रांनो. तुमच्या शेतात किती म्हसर आहेत हे मला नक्की सांगा कमेंट करून. चला पुढे जाऊया. A few moments later. मित्रांनो बघा आता आपण इकडे खालच्या माळ्यात आलेलो आहे. तर आता तुम्हाला दाखवतो म्हणलं तर आपला मित्रांनो ऊस एवढा आलेला आहे. आता 2-2 इथे या प्रमाणे आलेला आहे मित्रांनो. थोडंफारसं गावात आले तेवढ्या परवा दिवशी फवारून घ्यायचं मित्रांनो. आता शेतात आपली दारं चाललेली आहेत मित्रांनो. हे बघा पाणी, हे आपली हिर. मित्रांनो आता दुपारपर्यंत आपलं थोडंफारसं भिजवून झालेलं आहे. त्या कोपऱ्यातून हिथं भिजत आलेलं आहे. तरी दारं धरत धरत जेवण चालू आहे मित्रांनो. आता जेवण करायचं थोड्या वेळ. जेवण करून फिरसे वर जायचं आणि फिरसे दारं धरायचे मित्रांनो. झाडाखाली बसलो मित्रांनो. आता वर दार जाण्यासाठी वर जायला लागेल मित्रांनो, कारण दार खाली मोडायला पाणी आता खाली टेकलेलं आहे. तर वर जाऊन दार मोडून यायचं, या दाराला लावायचं मित्रांनो. आता आपण दार मोडायला वर आलेलं आहे. तर आपलं दार मोडून झालेलं आहे आता. तर ह्या प्रकारे आपण दाराला पाणी लावलेलं असं. त्यानंतर आपण खाली जायचं डायरेक्ट, तिथनं बघायचं पाणी टिकलं का नाही. परत वर यायचं परत दार मोडायचं. हे कंटिन्यू चालू राहणार मित्रांनो. एवढं भिजवलं तरी. चला खाली जाऊया. तर मित्रांनो आता आपण वरनं खाली आलेलो आहे दार मोडून. आता हे पाणी दुसऱ्या दाराला लावलेलं आहे तिकडे मित्रांनो. आता ऊन खूप पडलेलं आहे मित्रांनो. आता ह्या जरा उन्हाचा आपण मस्तपैकी नारळाचं पाणी पिऊ. ही बघा मी असं जुगाड काढलेला आहे मित्रांनो. एका झाडाचं लाकूड घेतलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो आता. तर ही आहे मित्रांनो आमच्या नारळाचं झाड. इथं काय माझा हात पोचत नाही मित्रांनो वर, त्यासाठी मी हे असं जुगाड काढलेलं आहे एक. तर आपण मस्तपैकी एक थंडगार नारळाचं पाणी पिऊया. तर उंची असल्यामुळे झाड नारळाचं मित्रांनो हात काय देणार नाही, त्यासाठी असं जुगाड काढलेला आहे. दुपारचं मित्रांनो जी नारळाचं पाणी पिण्याची मजा आहे ती कशातच नाही मित्रांनो. बघूया आपल्याला निघतंय का आपण. तर फायनली मित्रांनो अपडेट करत आता एक जुगाडानं एक नारळ पडलेला आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो ते बघा. तर आपल्याला अजून 2-4 नारळ काढावं अशी इच्छा आहे माझी, त्यासाठी मी वर चढतो मित्रांनो आता. तर बघा मित्रांनो आता आम्ही नारळाच्या झाडावर चढलेलो आहे. आता नारळ काढायला बघा जवळ हातापासून नारळ जवळ जायचे. आता नारळ काढायचं पेज मस्त वेगळी. चला परत उतरून भेटूया. फायनली मित्रांनो आपण नारळाच्या झाडावरून खाली उतरलो आहे. अपडेट आपण 4-5 नारळ काढलेले आता. त्यानंतर आपण नारळाचं पाणी पिणार आहे मस्तपैकी थंडगार. चला बघा मित्रांनो मस्तपैकी नारळ काढलेला आहे. आपण नारळ काढून सोडून पिणार आहे आपण. चला
तर हे बघा मित्रांनो, हे नारळाचं पाणी पिऊया मस्त वेगळं उन्हाचं गार गार. ते दारावर तर पिण्याची मज्जाच वेगळी आहे. मित्रांनो, तुमच्या बी शेतात नारळ असले तर मला कमेंट करून नक्की सांगा. नाविष्य तुम्ही एकदा शेतात गेला तरी नक्की नारळाचं पाणी पिऊन बघा. रानात पिण्याची मज्जाच वेगळी असते. तर मित्रांनो, ही एक नारळ गेला, अजून एक नारळ पिऊया. तर हे बघा, दुसरा नारळ आला. तर हे बघा मित्रांनो, टाच भरलेलं नारळाचं पाणी आहेत मस्तपैकी. मित्रांनो, नारळाचं पाणी प्यायला खूप मजा आली. तुम्ही बी शेतात एकदा गेलं तरी नक्की पिऊन बघा. चला आपण पुढे जाऊया. फायनली मित्रांनो, सकाळपासून भिजवून झालेलं आहे. आता लास्ट दार राहिलेला मित्रांनो. हे करून सगळं झालेलं आहे भिजवून. आता मोटर बंद करून निवांत आता शेडवरती जायचं, गणगण काढायचं आणि घरी जायचं आपल्याला. तर चला. काय आहे हे, किती सुंदर आहे. मित्रांनो, आपण दिवसभरातलं शेतातलं काम करून माघारी आलेलं आता. तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. माझे व्हिडिओ आवडत असले तरी मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ डेली बघायचे असेल तरी सबस्क्राईब करून ठेवा. चला, धन्यवाद.